प्रॉम्प्टर लागतो, मी नाही म्हणत आहे, मी त्याला डिनाय नाही करणार, सगळ्यांना माहिती आहे. साऊथमधली तर सिस्टम तुम्हाला अजूनपर्यंत माहिती नाही, मी काम पण केलंय, की तिथे डायलॉग बोलले पण जात नाही, लिप मुवमेंट करतात आणि घरी नंतर त्यांच्या प्रत्येकाच्या साऊंड स्टुडिओ आहेत, तिथे डब होतात त्यांचे डायलॉग. संजय दत्त बरोबर काम करताना आपण म्हणजे अनेक स्टोरीज ऐकल्या वगैरे, तो मध्ये त्यांची एक रील पण व्हायरल झाली होती की ते असे पायरीवरून चालत चालत येत आहेत, कोणीतरी डायलॉग बोलतंय आणि ते प्रॉम्प्ट करतात. एक बार जिसको दिल में बिठा लिया, एक बार जिसको दिल में बिठा लिया उससे मुंह मोड़ा नहीं जाता. तर अजूनही तसंच आहे की हे टेक्निक आहे काय म्हणजे नाही, हे क्रिटिसाइज करत नाहीये. क्रिटिसाइज नाही, हे सांगतो, हे जसं लक्षात ठेवा, सिनेमा एक प्रोसेस आहे, एक टेक्निकल प्रोसेस आहे, तर प्रत्येकाची स्टाईल आहे. प्रॉम्प्टर लागतो, मी नाही म्हणत आहे, मी त्याला डिनाय नाही करणार, सगळ्यांना माहिती आहे. अनेक संजय दत्त कशाला, अनेक कलाकारांना लागतं. साऊथमधली तर सिस्टम तुम्हाला अजूनपर्यंत माहिती नाही, मी काम पण केलंय, की तिथे डायलॉग बोलले पण जात नाही, लिप मुवमेंट करतात आणि घरी नंतर त्यांच्या प्रत्येकाच्या साऊंड स्टुडिओ आहेत, तिथे डब होतात. म्हणजे ह्याच्यात काही कोणाचा ह्याच्यात काही आळस, नाही, हलगर्जीपणा नाहीये, ही एक प्रोसेस आता एक आहे. लक्षात घ्यायचं, बाबाला प्रॉम्प्टर लागतो म्हणा, आणि तुला हाय बऱ्याच कलाकारांना लागतो, मी त्याच्यावर काम केलं म्हणून बोलू शकतो. पण तुम्हाला सिनेमा बघताना कुठे लक्ष येतं का की हा कुठेतरी ऐकतोय, हा कुठेतरी बघतोय, हा कुठेतरी वाचतोय? नाही ना, हे त्या सिनेमा त्या कलाकाराचं कसब आहे. हा, तुम्हाला त्या प्रोसेसमधनं ते कॅरेक्टर, तो सिनेमा कसा बनवायचा आहे, कॅरेक्टर कसं काढायचं बाहेर, हे प्रत्येक डिरेक्टरचं स्किल आहे. अर्थात ते मला माहिती होतं किंवा मी आधी काम केलंय त्याच्याकडे, त्या प्रॉम्प्टर म्हणूनच काम केलंय मी, प्रॉम्प्टर एडी म्हणूनच मी काम केलं त्याच्याचसाठी. त्यामुळे मला माहिती होतं की काय टेकिंगने ह्याला शूट करायचं आहे किंवा काय प्रोसेस असेल बाबाबरोबर सिनेमा करायची. चल मेरे बाई पासून मीच प्रॉम्प्टर आहे. जे व्हायरल रील आवाज आहे. आणि हे ऑफ द रेकॉर्ड कशाला, हे जेव्हा माझ्या निर्मात्यांना कळलं तर त्यांनी मला तुझेच रील पाठवलं आणि मी त्यांना विचारलं की तुम्ही सर तो आवाज ओळखला का, तर मला ओळखला म्हणूनच पाठवलं की हा तुझाच आवाज आहे.